नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या मुद्रणालयात हास्यपुस्तिका तयार करायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. तर मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्राचा रोमॅन्टिक चॉकलेट हिरो स्वप्नील जोशी, या चित्रपटाचा दिग्दर्शक प्रसाद खांडेकर, या सिनेमाचे निर्माते सुनील नारकरजी, रोहन रोहन या नावानं इंडस्ट्री गाजवणारे या सिनेमाचे संगीत दिग्दर्शक रोहन प्रधान आणि रोहन गोखले, स्माइल क्वीन प्रार्थना बेहरे. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक कलाकार या चित्रपटामध्ये आहेत. त्यांची देखील आवर्जून मी इथे नावं घेऊ इच्छिते. वनिता खरात, चेतना भट, श्याम सुंदर राजपूत, प्रियदर्शनी इंदलकर, ओंकार राऊत, नम्रता संभेरा, निखिल बने, प्रभाकर मोरे. या चित्रपटाचा सहलेखक आणि कलाकार प्रथमेश शिवलकर, रोहित माने. हास्य जत्रेचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सुद्धा विशेष भूमिकेत तुम्हाला बघायला मिळणार. आणि मी सुद्धा या चित्रपटात. तर मंडळी, आपल्या चित्रपटाविषयी भरभरून गप्पा मारूया, पण आता वळूया आपल्या प्रहसनाकडे. मंडळी, बायको नांदायला येत नाही म्हणून शामरावांनी आता एक घेतलाय नवीन निर्णय. बघूया आता तरी शामरावांचे दिवस पालटतायत का. तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आपल्या अतरंगी हास्यवीरांना बोलूया. शामराव, बोला आता तुम्हीच काहीतरी. हा, आता काय बोलाव, काय कळत नाही बा. कळत नाही म्हणजे? ट्रॅक्टरला का शेतात नुसता उभाच करून ठेवला तर नांगरून होईल का शेत? म्हणजे अरे तुमचा ट्रॅक्टरला का 4 वर्ष एकाच जागे उभा आहे, गांजायला लागलाय खालनं बघते आता. काय बोलताय? काय माणूस आहे लगा. बायको नांदणच झाली तुमची घरी. हा ना. काय लगा तुम्ही एक आहे का नाही, तिथंच जाऊन बसतीया. मिनत्या गेले की 2 दिवस तोंड दाखवणार, परत आईकडे जाणार. आपण काय कमी प्रयत्न केले का आई, सांगा मला. काय हाताला लागले? काहीच लागलं नाही. नाही काय शेवटी एकटाच बसलाय नाही का? या बघा शामराव, तुम्हाला सांगतो, तुम्हाला चांगल्या सोबतीची गरज आहे आणि वासंतीबाईची पण गरज आहे. वासंतीबाई? मी. नमस्कार. अगं बाई. नमस्कार. नमस्कार. वासंतीबाईंच्या आयुष्यात लय खचून खचून दुःख भरलेलं आहे. असं का? आणि तुमच्या आयुष्यात म्हणजे दुःखाचा फार उकिरडाच आहे हो. दुःख अधिक दुःख, सुख सुख सुख. अहो तुम्ही एकत्र यावं, तुम्ही सुखीच होणार विषयच नाही. बरोबर बोलून राहिले तुम्ही, पण कसं आहे, पहिली बायको असताना असं कसं करायचं हो? आहे कुठशे मनी वाय दिसून नाही राहिली. आतल्या खोलीत शे, किचन मध्ये डिबरे घसडून राहिली. काय बोलून राहिला श्याम्या? कुठशे? अरे दिसून नाही राहिली, पण आहे ना ग ती. अरे पण नावाला असून काय उपयोग आहे का? आपण तिला सोड चिठ्ठी देऊन टाकू. सोड चिठ्ठी? बरोबर आहे हो, बरोबर आहे. विषय कट करून टाका. का झोपला काय? अरे भन आहे का? भनी बद्दल बोला की काहीतरी. कशाला आलाय का कार्यक्रमाला आलाय तुम्ही? काय? हा बोलतो. बोला. शामराव, तुम्ही माझ्या ताईशी लग्न करा. तिचा नवरा गेल्यापासून ती एकटीच आहे. नाही, सांगितलं मामांनी मला. सॉरी बरं का, पण यांचे मिस्टर कसे गेले हो? चक्कीवर गेले दळणाचा डबा घेऊन, ते आलेच नाहीत परत. म्हणजे तसं
तसं तर आधी मी जायची दळण टाकायला चक्कीवर, पण एकदा काय झालं, आमच्या टीव्हीवर की नाही यानाकोंडा पिक्चर लागला होता आणि मला की नाही यानाकोंडा लयच आवडतो. तर मी यासनी म्हणलं तुम्ही जाल का, तर ते म्हणले बरं जातो. आणि मग ते गेले, मग ते गेले की गेलेच ते, परत आलेच नाही. बरं जायचं ते एकट्यानं जायचं ना, दळणाचा डब्बा आणि ज्वारी पण घेऊन गेले. नाही तर काय, तुम्हाला दुःख नेमकं कशाच आहे? ए स्वतःच बघा की, त्यांचं कशाला विचारत आहे? तुम्ही फक्त सांगा ही पसंत आहे का नाही ती. कळलं का शामराव? नाही नाही, हे बघा वासंतीबाईंच्या घरातला दळणाचा डब्याची जागा रिकामी आहे आता. तुमचा डबा जाऊ द्या तिकडे. काय बोलू कळत नाही हो. हो बोला. नाही म्हणजे एखाद्याचा दळणाचा डबा हरवला तर आयुष्यभर कुणी दळण दळायचंच नाही असं नाही होत ना. एवढं मला माझ्या आयुष्याची चक्की घर 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 चालायला हवी, त्याच्यातून फसफस फसफस पीठ यायला हवंय. शामराव, माझ्या आयुष्याच्या चक्कीवर आवाज काढाल का? पटलं मला यांच्या बोलणं. पण काय ना, माझ्या बायकोवर पण माझा जीव आहे हो. तिला फसवल्या होऊन जाईल बुवा, बाकी काय. तसं बॉम्बला अडकलाय आज. काय होईना झालंय का, तुमच्यापेक्षा जास्त मी तिथं राहिलो या. लय जुळवायचा प्रयत्न केला लागा. ती तिच्या आईकडे आहे की नाही, मग ती तुमची नाहीच. काय बोलता तुम्ही? मी ही पसंत आहे का तेवढं सांगा फक्त. मला म्हणजे लग्न करायला आवडेल. त्यात गेलं मनबीन, रेडी आहे मी. डोकं महत्वाचं, डोक्याचा वापर केला पाहिजे. फक्त लग्न करताना आहे ना, माझ्या 2 अटी आहेत. आता काय कुठल्या अटी? लग्न केल्यानंतर किमान 3 वर्ष तरी माहेरी जायचं नाही. काही पण काळजी करू नका, जिथं माझा धनी तिथंच माझं सासरनी, तिथंच माझं माहेर. वा, मामा. झालं की मग काय विषय झालं. आणि दुसरी अट अशी आहे की आईने बोलवलं तरी जायचं नाही. आई नाही आम्हाला, म्हणजे लहानपणीच वारली. वारली बिचारी. अरे नाही, पण मी यांच्याशी लग्न करायला तयार आहे. चला दोन्हीकडच्याच मी पसंती आहे. इथं म्हणतो सुपारी फोडूनच टाकू. चालेल, विषयच नाही. आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने जाहीरच करतो, इथं लग्न झालंच पाहिजे आता. अरे तुम बाईने उपटी खोपडीने इथं काय करून राहिली तू? कसं बोलतात बघ की, इथं नाही असं काय म्हणता हो? नवऱ्याकडे येणार नाही तू गुणाकडे येणार मग? असं का? गेले 6 महिने हे कांगारूच्या पिल्लू तुमच्या कुशीत काय करत होतं? असं नका म्हणू, घ्या हो पदरात पुरीला. जाओ पत्रात. बस बसू दे मग. बस आहे आधी बस. पण मला सांगा, अगं नीट बस, नीट बस. हे कोण आहे? ते हे आपलं सासूबाई हे कोण आहे? सांगा. पाहुणे येते. इकडं कोण दिसतंय? गाय कोण आहे? मामा आहे का? मामा मामा सांगून टाक. मामा तुम्ही इथं काय करताय? आणि हे बोलणी करायला आलोय. बोलणी आणि कसली बोलणी? बोलणी कसली बोलणी? सांगा की मी सांगते. ते हे होणार आहेत माझे. ते माझं हे आहेत आणि तुझी हिंमत कशी झाली का हे म्हणायची? तुझी आई चप्पल काढ बाहेर. चप्पल काढ बोलती बघ. आजी आधुनी तुला नवरानी एवढे दिवस कुठं खपली होती? काय हो असं बोलत? माझ्या गावीच होती ना हो. मी गावी होती मग काय उपयोग आहे? आईला बरं नव्हतं, आजारी होती तर मग कधी बरं असतं त्यांना. जेव्हा बघावं तेव्हा अमकं दुखतंय तमकं दुखतंय, ते नाक तर गळातच असतंय. आता तर मग काय दुखत ना, आता दुखत्याला दुखत नाही म्हणणार तर काय म्हण. मामी मला एक गोष्ट सांगा,
गळणार जर वडताच आहे तर जीप कशाला बाहेर काढताय? कशाला करताय? अहो ती सवय झाली आता करायची. मामी तुम्ही एक आहे का? तुम्हाला बरं नसताना मग ठेवून घ्या सेवा करायला पोरीला, तुमच्याकडेच ठेवून घ्या. आमना ठरेल शे. काय आम्ही सोडचिट्टी देऊन राहिलो हिला. काय बोलताय हो? नका ना असं बोल, तुम्ही सांगा ना हो. माझी नका ना असं वागू, मी मरून जाईन. तू मरून जाशील. गेली 4 वर्ष मी थोडा थोडा रोज मरतोय, ते नाही दिसत तुला? मग म्हणून काय लगेच सवत आणाल का हो? नका ना असं करू तुम्ही. चालले दादा कशी बोलती मला? निघ म्हणजे काय, आम्ही बाजारात फिरत फिरत ह्यांच्याकडे पाणी प्यायला ना आलोय. ओ मामा तुम्ही बोला ना. मी काय मामा तोडायलाच निघालात काय हो? नका ना असं करू. अरे तुमचं जुळवलंच आहे आतापर्यंत, तुम्ही जुळवून गेला त्याला, मी तरी काय करणार आहे? ए बी अरे बोल की काय तरी बोल की. मी बोलू? बोला ना तुम्ही बोला ना, असं नका ना करू. ए बोंगाताने गुत्तो पड तू. जेव्हा नाही तेव्हा बोकाड पसरते. इकडे तुमच्याकडे आलं. वासिंती बाई, तुम्ही दिसायला भलत्या भारी आहे. तुमचा आवाज बी गहरा गोड आहे, पण माझ्या मनात सेतू आहे हो. आता ही माझ्या मनात असताना तुमच्याशी लग्न केलं ना तर तुमच्यात पण मी तिलाच पाहिजे. एक नाव सांगा. सेतू 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 सेतू. माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर कशा बाई माझा टाइम खोटी गेला. चुकलं माझे चुकलं. तू कशाला बोलते का यांना? तू इथं कशाला आली मग तोंडवर घेऊन? गप्पा बस, उगाच काही बी बोल नको. हा माणूस मागासपासून लाळ गळतोय माझ्या मागे, आता मोठा ताट झाला. आली मोठी गोड गळ्याची हित, हा आवाज चालतोय. गोड आवाजाची सवय नाही ह्या घराला. मग तुझा भासाडा आवाज आणि तुझा नवरा घेऊन बस तुझ्या कमरेवर. अरे आवाजाचं काही नाहीये, मला या घरात आहे ना फक्त बाईचा आवाज पाहिजे, बाकी काही नाही. आता सुचताय काय रे? आता सुचताय तुला बोंडूक तोंड्या? मगासपासून लाळ गाळीत होता माझ्या माग माग, आता शांतपणा करतोय. साळसूतपणाचा आवाज नको. चेहरा तर असा करून ठेवलाय, डोक्यावर जे घालून ठेवलंय आहे तर सरसपाट, वरनं टाकले टोपले. मला शांतपणा शिकव. माझ्या नवऱ्याच्या तकल्यावर हात फिरवायचा अधिकार माझा आहे. नाही फिरवला तुझ्या नवऱ्याच्या टाकल्यावर. ऐका ना ऐका. हो दादा दादा दादा. चल ग ताळे चल. घालती घाल. घालवलोस. सवच कर. तुम्ही माझं नाव घेतलं, मग अजून पण मीच आहे ना तुमच्या मनात? अगं तूच आहे ग. केवढं प्रेम करता हो मायावर. पावसाळ्यात अक्कलपाडा धरण जेवढं भरतं ना तेवढं करतो मी प्रेम. धरणाचा दरवाजाच उघडाय पाहिजे ते आता नुसतं. मामा हो दादा. काय बोल? आता बाहेर पण सूर्य कुठून उगवला आज? तू स्वतःहून आली माझ्याकडे, स्वतःहून. नाही तर काय, आमच्या गावामध्ये बिबट्या घुसलाय ना. ती एक लई लागा तारांबळ झाली लागा, महिनाभर नुसती बॉम्ब उमत्या बिबट्याची. हा का? आता आड बाजूची चित्राबा उचलते ती उचलते, खाटावरली माणसं बी धरून घेऊन जाते अहो ती. हे माणसं मारले ती अहो, काय तुम्हाला सांगू, लय अवघड झाले. लय घाबरलो हो आम्ही. होय ना, आता प्रत्येक घरात एक ना एक पुरुष आहे. आमच्या घरात फक्त 2 तरणा ताठ्या बायका, भीती वाटते ना हो. ओ मायो, असं शेका म्हणून आले ते, तुझ्यासाठी नाही आले. अरे जाऊ दे ना माडी, माझ्यासाठी नाही आले, पण माझ्याकडे आली आहे ना ती. आणि संकट आल्यावर आपल्या माणसाकडेच जाऊन जातो ना आपण, है की नाही? बिबट्याचं नाव ऐकलं ना, हा. मला माझ्या सिंहाची आठवण आली. मी शिव आहे? म्हटलं सिंहाकडे जावं, आपल्या केसाला बी काय होणार नाही. बरं झालं हेच तू, बरं झालं. आता तू परत जाऊ नको बरं का. आता तुझा हा सिंह आहे ना, रोज त्याला हाव हाव करायचे. जाऊ नको नको. नाही जाणार ना. काय जाणार आहे, मी पण इथंच राहणार आहे आणि आया पण इथंच राहणार. आई कशाला? हा? आई कशाला बा? त्या कशाला राहणार आहे? आता त्यांच्या गावामध्ये बिबट्या आलाय, मग आमच्या गावामध्ये काय अस्वल पाहिजे? अहो काय म्हणता
इथं येईन बाई. आमच्या घरात जागा नाही. अहो असं नका करू. मला एवढीशी लादी पण पुरती हो. मला अंगणात ठेवून घ्यावा. मी पानं घेईन अंगावरती. मला नका पाठवू. तुम्ही आहे ना बोलत बसा. सेतो मला कसं मजा होत आहे. तुला कुठे ठेवून कुठे नाही असं झालंय मला. चल माळ्यावर जाऊ. कशाला माळ्यावर? अरे मी जत्रेत जातो ना तर तुझ्यासाठी काही ना काही घेऊन येतो गिफ्ट. तू येत नाही ना मग ते माळ्यावर फेकून देतो तर ते दाखवायचे. काय काय आणलंय? बांगड्या आणल्या, हा ते कानातले आणले, हा नेकलेस आणले. हा. काय करते मसाडे. नाईट गाऊन पण आणलाय. मोगऱ्याच्या गजरावी आहे. गजरा सुकला असेल ना. अरे सुकू दे ग पण माझ्या प्रेमाचा सुवास अजून बी असेल त्याला. बघा बायकोच्या बैल बघा. असू दे मी बायकोच्या बैल आहे. मी बायकोच्या डुक्कर आहे. बायकोच्या बुबू आहे मी बुबू. पण मला आता सुधरत नाही. आता मी आहे ना 10-12 दिवस सुट्टी टाकणार आहे. उमरा बी दिसला नाही तरी चालेल मला. आता मी तोंड दाखवणार नाही. चल ना आलं बरं काय. कुणाचा फोन आलाय बघ. नानी आहे का? हॅलो ओ थांब माझा. नानीचा फोन. हॅलो असं काय. हा नानी बोल ग. बिबट्या खावला होय. बिबट्या खावला ग. खावला का? कुठं कुठं? हा तात्याच्या गोट्याजवळ पकडलं होय. पिंजऱ्यात तात्याच्या गोट्याजवळ पकडलं. आणि बघायला ठेवणार आहे तू गावामध्ये. बरोबर येते मी येते. चल मामा बिबट्या मला बघायचं आहे. बघायला जाऊया मग गावाला. चल. अरे यार तू कुठे चालली. आता तर आली ना तू. बिबट्याला पकडला ना बघून येते लगेच. अरे बिबट्या सोड मी तुला अख्खं जंगल दाखवतो. जंगल टेन्शन नको घेतो. नाही हो. गावातला बिबट्या आहे ना म्हणून कौतुक आहे तिला बघायचं. आम्ही नेहमी बघायचो त्याला. तर कधी शेपटी दिसायची, डोळे चमकायचे, कान दिसायचे. अख्खा मामा बिबट्या अख्खा जेतू आपण तिकडे गेल्यावर प्रियाला पण बोलवून घेऊ. तिला पण बघायचं होतं ना बिबट्या. आणि मग प्रियाचा चौथा बछडा पण आपल्याला बघायचा आहे ना. बाई तिला ना आरामच मिळत नाही. जावई बापू काय थांबायचं नावच घेत नाही. अरे या जावई बापूला पण थांबायचं नाहीये पण त्याला तुम्ही सुरूच करू देत नाही काही. थांबा हो तुम्ही. आपण प्रियाला बोलून घेऊ म्हणजे ती पण 2-4 दिवस तिथं राहील. हाय काय 2-4 दिवसानं काय होणार आहे तेव्हा. आपण चांगलं 4-5 महिने थांबू. मी हाय की. तीन बाईनी सांडा मारू सांडा. आता काय म्हटली तू बिबट्याला बघून येते. आता म्हणते 4 महिने. कसं बोलताय हो. 4 लहान बाळ आहे मग त्याचं केवढं करावं लागतं तुम्हाला नाही माहिती. नाहीच माहित मला माहितीच नाही. तुम्ही मला माहित पडू देत नाही. मला माहिती पडू द्या. मी आले की सांगते सगळं काय काय तू ऐका ना सासूबाई ऐका ना. तुम्ही एकटा जाणार. तू ऐक ना ग. अरे मी परत एकटा राहून गेला. तू अरे थांबणार आहे सासूबाई. अरे आई तू कुठे चालली. मी कंटाळा आला तुझं तोंड बघून बघून. कंटाळा आला तुझं काम करून करून. चालली मी बिबट्या बघायला. माडी मामा हो मामा तो चक्कीवरचा पिठाचा डब्बा परत येईल का हो. घाल परत चक्कीत त्यो. चांगलं स्थळ आणलं होतं लगा बेन्या. उद्या लग्न झालं असतं. नवी नवरी परवा आली असती घरात. तू काय कामाचं नाहीस. सांगते जरा अरे तू बेन्या. तोंड बी बघू नको माझं तू आता. हो मामा बिमा काय नाही. वा धमाल परफॉर्मन्स. बॅक टू पॅव्हिलियन. फुल टू धमाल. मजा आली. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसादा मी ती छोटीशी लादी शोधतोय जी वनिताला पुरेल. वा वा बहारदार. उत्तम सांघिक सादरीकरण होतं. आणि श्याम्या तुला आता खानदेशचा सिम्बा असं एक हरकत नाही. क्या बात आहे श्याम्या. वा 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 मजा आली. सई एकदम झाम झूम परफॉर्मन्स होता. श्यामनाथ आज दृष्ट काढा तुम्ही स्वतःची असं मला वाटतं. फार सुंदर परफॉर्म केलं. मला बाकीच्यांचा माहित नाही. हा चक्कीतला डबा मला परत पाहिजे. रसिका
ब्युटिफुल अटेम्प्ट होता. भाषा पण वेगळी पकडली, जागा सुद्धा मस्त काढल्यास. आणि चेतू, तुझी तर मास्टरी आहे या कॅरेक्टरवरती आणि तू अशी हक्कानी आलीस. यू टूक द सिरीज बाय स्टॉर्म. आणि वने, हे तर मला खूप आवडतंच, म्हणजे प्रश्नच नाही. त्यामुळे मी खूप एन्जॉय केलं, खूप मजा आली गाईज. थँक्यू. मंडळी, एका ऑपरेशन थिएटर मध्ये आता रंगणार आहे एक वाढदिवस सोहळा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा सर्जिकल स्ट्राईक अनुभवण्यासाठी. जो स्ट्राईक घेऊन मंचावर येतात अर्थातच आपले अतरंगी हास्यवीर. माझा ट्युमरचं ऑपरेशन करायला लय त्रास होतोय मला. डॉक्टरला बोलवायला. माझं ट्युमर कदम, थोडी कळ सोसा, कशाला उगाच आरडाओरडा करताय? थोड्या वेळात येतील डॉक्टर. आणि एक काम करता का तोपर्यंत? हे थोडेसे फुगे फुगवा ना, तेवढंच तुमचं लक्ष डायव्हर्ट होईल. घ्या फुगवा. अरे कळत कसं नाही, माझं ऑपरेशन आहे ना. डॉक्टर कुठं राहिलाय? कन्नमवार नगर विक्रोळीला. सिस्टर, डॉक्टर राहिला कुठं असं नाही विचारले. डॉक्टर कुठं राहिलाय अजून कसा आला नाही वचारा असं विचारते. येतील ते, येतील, येतच असतील. तुम्हाला माहिती आहे ना, आज आमच्या डॉक्टरचा बर्थडे आहे. सिस्टर, अहो तुम्ही कधीपासून फुगे फुगवताय? चला पटापट. बघा ना, एवढंच जमलं मला. गाल दुखायला लागले फुगवून फुगवून. मग एवढंच आहे ना, त्या पेशंटचा ऑक्सिजन मास्क काढून त्या पाईपाला फुगा लावता ना, फचकन फुगला असता. हो. आचार्या, हे नाकाला हवा मारून गुदगुल्या करण्यासाठी ठेवलंय. अरे वचारे, हे नाही लावलं तर मी मरीन ना, मला दम लागतोय ना. एकदम टेन्शन घेऊ नका, मला माहितीये तुमचं दुखतंय. पण एक काम करा, आता आम्ही हे बघा, हे हॅपी बर्थडेच आम्ही इथे बांधणार आहोत ना, तर आम्हाला थोडी थोडी मदत करा तुम्ही. काय? अरे मी कशी मदत करणार वाचारे? तुम्हाला कळत कसं ना, फालतू ओरडू नका, तुम्हालाच त्रास होतोय. ओरडू नका. तुम्हाला म्हंटल ना, आमचे डॉक्टर पीपी सर, त्यांचा आज बर्थडे आणि आम्हाला त्यांना सरप्राईज द्यायचंय. अरे वाचाऱ्यानो, यम तिकडे मला सरप्राईज करायला थांबलाय. तुम्हाला कळत कसं ना? सिस्टर, हे पटापट बांधूया. डॉक्टर कधी येतील? येतील येतील. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर. काय बने, कसं काय? मस्त मस्त. सिस्टर, अरे झाली का नाही तयारी लागा? चालू आहे ना, एकदम जोरदार झालं. हे कुणाचा टीडी बिअर झोपावलाय? मला माहित नव्हतं तुम्ही आहे ते. सॉरी सॉरी. अरे ऑपरेशन आहे ना माझा. डॉक्टर कुठे राहिलाय? विक्रोळीला. आधी विक्रोळीला राहायचं ती, आता इथं जवळ मागाठाण्याला आली ती. अरे वचाऱ्यानो, डॉक्टर राहिला कुठं असं नाही विचारत आहे मी. डॉक्टर कुठं राहिला अजून कसं आलं नाही ते बने, डॉक्टर कुठं आहे? काय माहित, अजून आलेच नाही डॉक्टर. अरे काय लगा, बड्डे आहे डॉक्टर. सरप्राईज आहे. सरप्राईज. एक आणलाय केक. कुठला कुठला फ्लेवर आहे? डेट बाय चॉकलेट. डेट बाय चॉकलेट, सराचा फेवरेट फ्लेवर. माझा पण फेवरेट, डेट बाय चॉकलेट. लपवायचं कुठं? लपवायचं कुठं? इथे चादरीतला पण आहे. तुमच्या हॉस्पिटलमध्ये सॅटरडे नाईट एन्जॉय करायला आले. ठेवा की ठेवा की, चादरीत कोण आहे दुसरी? एकटंच आहे की.
ठेवा की. अरे नाही रे ताराच होतो ना कुठे ठेवा तुम्ही काय एवढं आहे तेव्हा. इथं बघा, बघा इथं बाजूला जागा आहे, इथं ठेवतोय. अरे नका रे. हे नीट नीट ठेवतोय बघा, या बघा इथं ठेवतोय. अरे ऐका ना रे. या बघा वरनं हात असा ठेवायचा इथं, मग नीट हात असा ठेवायचा हात. हा केक चांबडला नाही पाहिजे. हा व्यवस्थित. आणि ही मेणबत्ती बी ठेवू का इथं? अरे मेणबत्ती ठेवला खिचत वाचारे काय अडचण आहे इथं जागा आहे का? एकत्र ठेवतो. अरे नको ना. इथं ठेवली की हात सरळ करा. आकाश ठेवा. इथं ठेवली हा नीट नीट ठेवा. अरे येरे झाले का यार तुम्ही लोक. ए बने कॉन्ट्रीब्युशन बिशन काढलं का नाही? सगळ्यांनी दिलंय, यांनी फक्त दिले नाही पैसे. का बरं कॉन्ट्रीब्युशन का नाही दिलं? कॉन्ट्रीब्युशन माझा काय संबंध वाचाऱ्यांनो? हॉस्पिटलमध्ये पेशंट महत्वाचा असतोय कॉन्ट्री द्या. अरे पण वाचाऱ्या कोण कुठला डॉक्टर मी त्याला ओळखतच नाही तर मी कसं देऊ त्याला? आणि डॉक्टर आले आणि ते बोलले हा कोण कुठला पेशंट, मी याला ओळखत नाही, मला ऑपरेशन करायचं नाही. चालेल तुम्हाला? चालेल का? नाही ना? मग त्या कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. काढा कॉन्ट्री काढा. कॉन्ट्री काढा. पॅन्ट लटकवले त्याच्या खिशातून घ्या. किती द्यायचे? 1400 रुपये. काय करताय? 1400 रुपये. अहो बर्थडे कोणाचा आहे आज? बर्थडे कोणाचा आहे? मेन डॉक्टर त्यांचा बर्थडे आहे हा, ना. त्याचा आहे. जो माणूस तुम्हाला पुनर्जन्म देणार त्या माणसाचा बर्थडे तुम्ही कॉन्ट्री किती देणार? 200 रुपये. 1400 घ्या. घेतो मी 1400 रुपये घेतो. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सरप्राईज डॉक्टरचा बर्थडे. धबडक धबडक डॉक्टरचा बर्थडे. धबडक धबडक डॉक्टरचा बर्थडे. धबडक 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 धबडक. यार तुम्ही सगळे ना क्रेझी आहे, क्रेझी आहे. हॅपी बर्थडे डॉक्टर. थँक्यू माने माने. हॅपी बर्थडे डॉक्टर. थँक्यू बने बने थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू सिस्टर. डॉक्टर बर्थडे आज कुठं बसायचं मग? माने यार. अरे हे बेवड्यांनो कुठं बसायचं आधी ऑपरेशन करा मग बसायचं ठरवा ना. कुठं बसायचं काय? काका काका सगळं होणार, डोंट वरी, सगळंच्या सगळं होणार. पण आधी आज माझा बर्थडे तर मला विश तर करा काका. हॅपी बर्थडे वाचाऱ्या. थँक्स थँक्स थँक्स. आणि गेस्ट करा मी किती वर्षांचा झालोय. डॉग तुम्ही किती वर्षांचे झालं मला माहिती नाहीये, पण तुम्ही अजूनही चार्मिंग दिसता. सिस्टर तुम्ही लाजलात ना की तुमचे गाल जास्त गुलाबी आहेत की तुमचा ड्रेस ते कळत नाही. My God. अरे डॉक्टर सिस्टर बोलतोस ना वाचाड्या. लड करतोस तिच्याशी. अरे तरी लाज वाटू दे वाचाऱ्या. डोंट वरी तुम्ही प्रेशर घेऊ नका. मी तिला सिस्टर म्हणत असलो, फ्लर्ट करत असलो तरी तुमचं काम व्यवस्थित होणार. तुमचा अपेंडिक्स मी 15 मिनिटात बाहेर काढतो. अपेंडिक्स नाही झालंय मला, ट्यूमर झालाय. ट्यूमर. आय मीन तेच मला तेच म्हणायचं होतं की जर मी अपेंडिक्स 15 मिनिटात बाहेर काढू शकतो तर ट्यूमर मी किती मिनिटात बाहेर काढेन गेस करा. रोज येतोय वसाड्या ट्यूमर काढायला इकडे, गेस करा काय. अरे मला दुखतोय ना रे, त्रास होतोय ना तो. आणि सर घ्यायचं का कापायला? विषय आहे का? कापलंच पाहिजे का आता? डॉक्टर डोळं बंद करून कापायचा. ओके इकडे या, इकडे या, बसा इकडे. पहिलं डोळं बंद करा. ओके. नो चीटिंग हा डॉक्टर. मी आले डोळे बंद करायला. बने काढा केक, काढा बाहेर केक. अरे वाचायला थांब. नाडी सोडशील वाचाड्या. केक पाहिजे ना? केक. थांब ना, मला सांग ना वाचाड्या. झालं काढला केक काढला. बघायचं नाही, बघायचं नाही, बघायचं, बघायचं चष्मात नाही. नाही बघायचं, नाही बघायचं. काढलं. आता मेणबत्ती का विसरलो? मेणबत्तीच विसरलो. मेणबत्ती. मी देतो वाचाड्या. ट्यूमर फोडशील वाचाड्या. मेणबत्ती डॉक्टर. ए आता उघडा उघडू की आता. अरे यार काय वेगळं सरप्राईज देता यार. मला कळलंच नाही तुम्ही केक आणि मेणबत्ती आणली यार. अरे वसाड्या डॉक्टर म्हणून तो भिकारडे आहेच, पण ऍक्टर म्हणून पण थर्ड क्लास आहे वाचाड्या. अरे डोळे बंद केले होते ना, कान उघडे होते ना वाचाड्या. किती ओव्हर ऍक्टिंग करशील.
टेन्शन घेऊ बार का टूमर बस तुका जरा डॉक्टर आहे काय बोलतेस होय? अरे मग ते कसं करतं ते डॉक्टरचं कापाना पचकन भरकन करून टाका ना यार. करायचं डोंट वरी. आम्ही लगेच तुम्हाला उरकून घेतो कारण मला घरी जेवायला पण जायचं ना. डोंट वरी, आपण सगळं व्यवस्थित करणार आहोत. ओके अरे काय उरकून घ्यावर शिस्तीत करा ना, पैसे दिलेत ना यार. ओके ओके आपण एक काम करूया, आपण पेशंटला कापायला घेऊया. माझ्याकडे एक इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. आपण पेशंटला कापणार आहोत ना, मग त्याच्या आधी त्याच्याबरोबर केक पण कापला पाहिजे ना. कदम 5 मिनिटं अजिबात श्वास घेऊ नका, पोट एकदम सपाट करा. अरे ठेवणार तुम्हाला काय अक्कल आहे करा टेबलावर ठेव. नाही ही आमची इनोव्हेटिव्ह आयडिया आहे. एक पडला नाही पाहिजे, असं पकडा, हाताने पकडा. हे असं पोटावरती क्या बात आहे यार. नाही आणि मला फिन्स्टा लाईव्ह पण करायचं. ओके हॅलो पीपल, बिफोर कटिंग आवर पेशंट लेट्स कट द केक. एक मिनिट डॉक्टर काय झालं माने? आधी उकाना घ्या. अरे यार माने यार. आता वाचाड्या ज्युनियर लग्नाला आलायस तू? अरे नाही इकडे. तुझ्या बापाने केक कापायच्या आधी उकाना घेतला होता. कोण आहेस तू? डॉक्टर आहेस ना वाचाड्या, जरा वाग ना तसा. ठीक आहे आता केक कापायचा का आपण? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे पीपी. मी भरा ओके थँक्यू. चला आता सगळं झालेलं आहे. हॅलो मला भरवा ना, मी पण कॉन्ट्री दिले. हे बघा मिस्टर पेशंट, तुमचं आता ऑपरेशन आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला काही भरवू शकत नाही. एक काम करा ना, पटकन माझी सर्जरी करा. सर्जरी तुम्ही मगासपासून करताय. सर्जरी केलं तरी सर जरी आमचे डॉक्टर असले तरी आज ते बर्थडे बॉय आहेत. सर्जरी हाऊस इट. थांबा रे थांबा. माझा ट्युमर नंतर काढा, आधी ह्यांचा ह्युमर बाहेर काढा. सकाळपासून जुलवी करून कॉमेडी करते वाचाडी. हरकत नाही नो प्रॉब्लेम. आपलं केक कटिंग झालेलं आहे. Yes, तर आता आपण पेशंटला कापायला घेऊया. अरे काय रे, चला यांना ओटी मध्ये घेऊन चला. पीपी मेरे भाई. पीपी भाई, अरे हॅपी बर्थडे पीपी. अरे यार सुनील दादा, तू तर ना सरप्राईजच करतो यार. अरे इकडे कसं काय यार? अरे मी सईला भेटायला आलतो. म्हटलं तुला भेटतो. म्हणजे तुम्ही प्रमोशन करायला नाही आलात? कारण तेच आहे, तिला असं सांगितलं की तिला भेटायला आलो. ए पोरांनो इकडे या. येस हे ऑपरेशन थिएटर आहे, पृथ्वी थिएटर नाही वाचाऱ्यांनो. सगळे मित्र एकत्र भेटायची जागा आहे काही वाचाऱ्यांनो. क्या बात आहे यार. लाईव्ह डॉल, एवढं मोठं बर्थडे गिफ्ट. अरे नाही लाईव्ह डॉल नाही यार स्वप्नील दादा. एक जस्ट बेसिक पेशंट आहे. अच्छा. हा त्याला लगेच कापणार आणि मोकळं करणार आम्ही. बाकी काय अरे पण केक यार. अरे आधी केक कापला पाहिजे यार. यार स्वप्नील दादा आता एक केक कापला. नाही आधी उघड. ओके. कुठे कापूया? अरे यांच्या बोटावर. चालेल. वाटर कापू वाटर. आमची सिस्टर आहे ना, सिस्टरने एक युनिक आयडिया काढलेली आहे अच्छा पोटावर केक कापायची. अरे वा भारी 5 मिनिटं श्वास घेऊ एक नका. मिनिट जरा पोट हे करा. जरा केक मस्त. चल काप. तू काही प्रॉब्लेम नाहीये. बारकी आहे. पोटवर खाली करू नको की. मागाचा व्हिडिओ खराब झालाय. सपाट ठेव की पोट. सपाट ठेव. नीट पकडा. अरे हा डॉक्टर रेडी ओके एव्हरीबडी. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू यार प्राजू. अरे तू केक. अरे वा, फरसाण केक का?
राजू तू ना सरप्राईज करते जसं स्वप्नील दादाने केलं ना तसं तू पण सरप्राईज केलं मी एकदम चिकी होऊन झालो यार. अरे यार बे, तुझा म्हणजे बर्थडे सेलिब्रेट करायला पाहिजे. ओके आपण हा पण केक कापत पण ठेवायचा कुठे? इकडे ठेवूया. सेम माझी युनिक आयडिया असते. हा इथे असं ठेव असं इथे ठेव. ओके ए बारक्या तिसरा केक पण घे. सरळ पाठ पीपीस ना माहिती होतं. अरे तू यार तू पण सरप्राईज केलं म्हणजे यार घे हा पण अजून एक केक. अरे आता हा कुठे ठेवायचा? आपल्या जागी. अरे तिकडे दुसरा बॉक्स कुठे तो पण घेऊन सगळे ठेवा सगळे ओके ओके. काका हलू नका काका 2 मिनिटं हलू नका. रेडी मी केक कापू. रेडी ओके. पैसा दादा यार सरप्राईज वर सरप्राईज. अरे यार तू पण केक आणलाय? येस ओके 1 मिनिट थांब. कुठे डॉक्टर माझ्याकडे मला जागा दिसले. मस्त टेबल आहे रे. चला घ्या. ओके ओके. अरे वसाऱ्यानो एक काम करा 4 लोकांनी मला खांदे द्या आणि माझ्या तिरडीवरती हे सगळे केक ठेवा. या वसाड्याला चिडीवर जाऊन केक कापायला सांगा. वसाडे काय अरे यार ही सच अ फनी गाय. इंटरेस्टिंग आहे माणूस. हो ना एकदम इंटरेस्टिंग आहे माणूस. मी काय म्हणतो स्वप्नील दादा आता आपण सगळे इकडे आलेलोच आहोत ना. तर सेलिब्रेशन झालं पाहिजे. सेलिब्रेशन पाहिजे. हे ऑपरेशन कधी पण होईल. कधी होईल सेलिब्रेशन झालं पाहिजे. ह्याचा बर्थडे त्याचा डान्स व्हायला पाहिजे. डान्स व्हायला पाहिजे. डॉक्टर त्यांना पण घेऊया. ओके काका या. पेशंटला कट व्हायच्या आधी डान्स तर झाला पाहिजे. काका या प्लीज या. मस्त नसतात. या इंटरेस्टिंग नसतात. आम्ही अरे नाचत मग सांग. कसं करायचं माहिती ना. आकाश काका ही तुमची फॅन आहे. अरे बाई काय ते लवकर कर नुसती धाकतेच काय करायला. वा परफॉर्मन्स वा. बर्थडे पीपीचा होता पण आज आम्ही खऱ्या अर्थानं अरुणदांचे पंच सेलिब्रेट केले. वा अरुणदा सुपर. बघूया हासरसे काय म्हणतात. प्रसादा तुझ्याकडे हे आहे केक आहे? नाही तरी पण जाऊया. क्या बात है यार, क्या बात है. अरुण बसल्या जागी जे स्किट उभं केलंस ना तू. ओ हो खतरनाक. म्हणजे ते जे वाक्य ना तू माणूस म्हणून भिकारडा आहेस पण नट म्हणून तितकाच नीच आहेस थर्ड क्लास आहेस वॉट एव्हर. ते तुझ्या बाबतीत बोलायचं तर माणूस म्हणून तू भिकारडा नाही, तू कमालीचा श्रीमंत आहेसच, पण नट म्हणूनही तू ज्या श्रीमंतीवर पोचत चाललायस हळूहळू. आहा म्हणजे अशी ओरबाडून घ्यावीशी वाटते ती श्रीमंती तुझ्याकडून. क्लास अरुण क्लास. म्हणजे मी कुणाला कमी लेखत नाहीये पण हा परफॉर्मन्स या वास्तूतला दुसरा कोणीही माणूस करू शकत नाही. ओनली अरुण कदम. आणि ते वाक्य जर नटसम्राटच्या वाक्यामधल्या चालीवर घेतलं असेल तर त्या न्यायाने तुला नटसम्राटच्या चालीवर स्किटसम्राट अशी पदवी द्यायला हरकत. मस्त मस्त अरुण खतरनाक. म्हणजे आहा खूप दीर्घकाळ स्मरणात राहील असा हा परफॉर्मन्स आहे मित्रा. देव तुला उदंड आयुष्य देव. बाकी
सगळ्यांची पण तितकीच उत्तम साथ, मजा आली आणि हॅपी बर्थडे. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. तुमच्या चौघांची एवढी साथ नसती तगडी तर अरुण दादा एवढं छान परफॉर्म करू शकले नसते. मला असं वाटतं इट्स ऑलवेज अ टीम वर्क आणि यू गायज वर अ ग्रेट टीम. बट यू स्टोल द शो अरुण दादा. अद्वितीय अशक्य आहात तुम्ही आणि तुमच्यासारखे तुम्हीच. सॅल्यूट आहे तुम्हाला. महाबळेश्वरी सॅल्यूट तुम्हाला. मजा आली. मंडळी, एक हुशार नवरा आई आणि बायकोच्या भांडणाचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेऊ पाहतोय. बघूया त्यात तो यशस्वी होतोय का तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, विरोधाचे नवे फंडे ईशा डे आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांना. हा बने बोल. है नाही रे, आत्ता मी जस्ट घरी पोचतोय. मी अजून हे बघ दारात आहे मी. आत्ता कठीण आहे रे. बने संजय लीला भन्सालींचा वाढदिवस आहे. हे काय कारण आहे का बसायचं मला? काहीच. अरे काल आपण जॉर्ज वॉशिंग्टनचा वाढदिवस होता म्हणून बसलो होतो की नाही. आता उद्या परत डॅनी डॅन्झोम्पांचा वाढदिवस आहे म्हणून परत बसायचंच आहे. तर आता आज गॅप हवा. बरोबर आहे, हम दिल दे चुके सनम साठी आपण बसलं पाहिजे. बरोबर आहे. तडप केनी आपला उगाच नाव काढलंस तू. ठीक आहे, ऐक येतो मी. फक्त प्रार्थना कर माझ्या अर्धांगिनीचं आणि माझ्या मातोश्रींचं महायुद्ध सुरू असू दे आतमध्ये. म्हणजे कसं कंटाळा आलाय रे तुमचा असं म्हणून मला निघता येतं पटकन. हा भाई अरे म्हणजे आंखो की अरे लागणार ना बाबा आज तर. हो मंदारला फोन कर. बाय 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 बाय. काय ग अगं काय 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 झालंय काय आज? या घरात काय होणार आहे माझ्याबाबत? अरे बापरे, माझ्याशिवाय कोण उलटून बोललाय तुला या घरात? गेस कर. आई. काय गेस केलंस रे लगेच? वा 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 वा. आईच. काय बोलली नाहीस तू आईला? सवय झाली आहे मला. ऐकून घ्यायचं एका कानाने, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं असं ठरवलंय मी आता. हेच मला आवडत नाही. म्हणजे तू बोललं पाहिजेस आईशी, थेट बोललं पाहिजेस. तुला जर नाही पटलंय तर बोल, संपव. काय होतं ना, तू ते मनात ठेवतेस आणि मग रात्री बेडरूम मध्ये एका कानात मच्छर आणि एका कानात तू. कंटाळा येतो का मला खरंच? तू बोललास तर मग त्या पण तसंच बोलतात मला. मी ऐकून घ्यायचं, फक्त एवढाच पर्याय उरतो माझ्याकडे. हेच माझ्याशी जे बोलतेस ना ते तिला बोल. बघ, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो, हे लक्षात ठेव. आणि तू बोललं पाहिजेस. म्हणजे असं मला वाटतं. बाकी इट्स युअर कॉल, पण मला प्लीज ना त्रास देऊ नका. मी खरंच बोललं पाहिजे. मला असं वाटतं तू बोललं पाहिजेस, मनात काही ठेवलं नाही पाहिजेस. पण तुझ्यावर आहे सगळं. मी कोण आहे तुला सांगणार? मी कोण आहे? लगेच बोलू? हा बोल. म्हणजे तुला आत्ता वाटतंय ना, लगेच बोल. वेळ घालवूच नकोस असं मला वाटतं. आई बाहेर या. आई बाहेर या. आई बाहेर या, मला बोलायचंय. कशाला आरडाओरडा करते काय कळत नाही. आत येऊन बोल. काय ग? मी भाजी अशी. अय्या बाळा, आलास तू? कधी आलास? काय झालं? तू एकदम ओरडलीस तर असं काय झालं? मला बाळाला बघून स्वर बदललात ना आई. तुम्ही असं नका करू. बाळा शाळाशी बोलायला बोलवलंच नाहीये मी तुम्हाला. असं का बोलते? याच्या पुढे मी तुमचे टोमणे सहन करणार नाही हे सांगायला बोलवलंय. मला तर येतही नाही टोमणे मारता. ही काय बोलते रे? असं का बोलते ही? आई, टोमणे मारण्याची स्पर्धा असती ना तर पहिल्या आला असतात तुम्ही. टोमणे मारण्याने डाग लागले असते ना तर आतापर्यंत मी बिबट्या झाले असते. इतके टोमणे मारता तुम्ही मला. बापरे, अशी का बोलते रे ही? मला किती करतायत बघितलंस ना, किती करतायत. आज काय झालं सांगू? मी ओरडू नकोस ना माझ्यावर. मी सांगते माझ्या बाळाला. तू सांगायची गरज नाहीये. काय बरं झालं. स्वतःची चूक स्वतःच सांगतायत. चांगलं झालं. बाळा सांगते, ती ओरडते माझ्यावर. पण ऐक ना बाळा,
तुला माहितीये ना मला काळ्या मसाल्याचा केवढा त्रास होतो. तुला रात्रभर झोप लागत नाही, जळजळ होते, ऍसिडिटी होते, माहितीये ना तुला बाळा. हा ही मुद्दामून एवढा काळा मसाला घालते रे भाजी. एवढा घालते नाही घालत, एवढा घालते. घालतेस ना. जरा विचार करा आणि मग बोला. काय बोलतोय, मेंदू पर्यंत पोहोचतोय ना माझ्या तुमचा? वाईटावर टपली आहेस तू. बरोबर एवढा मसाला घालतेस, मला त्रास होतो. एवढा मसाला भाजीत घातला तर भाजी काय होईल? नरड्याखाली उतरेल का भाजी तुमच्या? तेच हवंय ना तुला. खरं तर तुला तेच हवंय म्हणून तू करतेस हे सगळं. असं बोलताय तुम्ही. एवढा मसाला अति करतात रे या. अति करतेस, कळलं ना. अति करू नकोस. काय हिने काय केलं माहितीये, हिने ना काळा मसाला घातला ना एवढा. मी फक्त काय केलं माहितीये, मी फोनवर जराशी गंमत केली हिची. तर ही जराशी गंमत केली यांनी. मी सांगते ना तुला, तुझ्या आत्याला फोन लावला यांनी. त्यांना सांगितलं काळ्या पाड्याची शिक्षा जेवतीये मी. मी इतकं वाईट जेवण करते का ओंकार? वाईट नाही. पोट चाटून चाटून जेवतोस ना रे तू. मी करते ना तुमचा गोडा मसाला ऍडजस्ट करते ना. ऍडजस्ट करते म्हणजे आता सासरी आली आहेस, इथे तसंच होतं जेवण, तर ऍडजस्ट करते तर बोलून का दाखवते ही अशी बाई. आणि तू नुसती ऍडजस्ट नाही करत, तू ना कोपऱ्यात जाऊन आईशी काय काय बोलतेस ना मला बरोबर माहितीये. या घरात प्रायव्हसीच राहिली नाहीये. माझ्या आई बरोबर बोलते ते सुद्धा ऐकायला येतात या गपचूप. ऐकायला येत नाही, कान आहेत ना, त्याच्याने ऐकू येतं. आमच्या घराण्यात सगळ्यांचे तीक्ष्ण कान आहेत. खुट्ट झालं ना तरी बरोबर ऐकायला येतं. माझ्या आईचा फोन आला तेव्हाच बरं ऐकायला येतं तुम्हाला. अरे कंटाळा आलाय यार माझा तुम्हाला. कंटाळा आलाय मला. नको यार, नको, नका करू हे असलं काही. प्लीज प्लीज. काय ते डोकी आपताय एकमेकांची आणि ना वाट लावून टाका माझ्या घराची. मी नाही. घरातून ना कधी एकदा बाहेर पडतोय आणि ऑफिस मधनं घरी यावंसं वाटत नाही तुमच्यामुळे. हा मी निघालो. नाही नको, नाही असं नाही करायचं, असं नाही करायचं. हे बघ तू आता ऑफिस मधनं आलायस, एवढा दमलायस, हातपाय पण नाही धुतलेस तू, एवढा दमला असशील. असं नाही जायचं बाळा. पाणी आण बाळा, पाणी आण ना त्याच्यासाठी. तुम्ही आणा ना, मी बोलते माझ्या नवऱ्याशी. पाणी आण, मला माझ्या मुलाशी बोलायचंय. तुम्ही आणा. ऐक माझं, तुम्ही आणा. पाणी आण, तुम्ही आणा. हा मी निघालो. हा मी निघालो काय सारखं सारखं. हा मी निघालो. नाही घालू नको. नाही असू नको करू, असू नको, सारखं रागू नको, चिडचिड करू नको. आता तू बोललास ना त्यांच्याशी. काय बोलला? मी बोललो की मला कंटाळा आला यार तुमचा. अरे बाळा, एवढा त्रास होतो ना मला, खरंच कुठेतरी थेरपी घ्यावीशी वाटते आता. एवढा त्रास होतो कोणाक. हा मी निघालो. नाही आता मी गप्पा बसणार बाळा. मी काहीच बोलणार नाही, मी गप्पा बसणार. देवा, मी काही चुकीचं बोलले ना तर 2 थोबाडीत मार माझ्या. देवानेच मारायला पाहिजे का आई? तू मारणार आहेस का मग? मी कुठे असं म्हणाले. अगं बाई, तुझ्या म्हणण्याचा रोख तोच होता ना. पण नाही आई, मी चेहऱ्यावर फक्त स्माईल आहे, चेहऱ्यावर फक्त स्माईल आहे, आतमध्ये धुसफुसच आहे. कळलं का तुमच्या? हा ऐका, हा जो वॉल्कॅनो फुटणार आहे ना कधी ना कधी, तेव्हा फुटू द्या. मला त्या लाव्यामध्ये ना जाळायचं नाहीये. आम्ही प्रेमाने. हा मी निघालो. नाही आम्ही प्रेमाने वागतो ना रे. काय सारखं काय आहे तू? दे इकडे ते. नाही नको ठेव. का उगाच सर, आम्ही नाही भांडत ना. नाही भांडत. तुम्ही थांबा जरा. हा ऐका, मी नाही भांडत. तुम्ही चिडचिड करून घेऊ नका. कामावर ना आलात ना तुम्ही आता. मी नाही मी नाही भांडत तुमच्या. पण नाही भांडत तुझ्याशी. छान राहू. ऐका ना, मी ना मस्त तिखट मसाल्याचं जेवण केलंय तुमच्या. तुला आवडतं ना जेवण? आवडतं ना तुला. मी लगेच घेऊन येते. हा आई, मी येते ना मदतीला येते. अगं अशी काय करते? नको 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 मदतीला. काय तुम्ही केवढ्या थकता बस. अगं दिवसभर राबत असतेस तू केवढी. मला मदत करू दे ना थोडी तुझी. नाही हो नाही, तुम्ही काम करायचं नाही, वय झालंय तुमचं. बसा. माझा हट्ट आहे बाई, मीच करणार आज सगळं. बाई मीच करणार. अशी करते बघ, अशी करते. एवढी लाडाची आहे ना, सगळी कामं करते दिवसभर. मला एक काम करू देत नाही, बसवून ठेवते. बाई तुम्ही काही करू नका, तुमचं वय झालंय. प्रेम प्रेम नुसतं प्रेम. भांडणार नाही म्हणजे तुम्ही आज? मला खरंच कळत नाही आई, तू नमतं का घेतेस मला खरंच माहित नाही. उगाच तुझी शस्त्र टाकतेस आई. नाही 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 असं नाही. अरे बाळा, तुला त्रास होतो ना म्हणून मी नाही. आईच्या काळजाला अजून काय हवं? आई 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 नाही ग. तुम्ही दोघं भांडता त्याचा त्रास नाही होत मला आई.
तुला तिच्या समोर काही बोलता येत नाही ना, ह्याचा मला खूप त्रास होतो. काल आलेली ही पोर आणि तुला खरंच कशी वागायचीस बाबांशी आठव जरा, आठव. कुठे गेली ती आई? कुठे गेली ती आई? अजय, अशा वागण्यामुळे तू माझ्या बरोबर बाबा दादा बरोबर राहतोय. आता वर राहायचा दादा बाबांनी विकायला लावला वरचा फ्लॅट आणि विरारला गेला तो बिचारा. आठवण ती वो माँ किधर है, वो हुनर किधर है यार. मग अरे ती पुष्पी पाहिजे ना, झुकेगी नाही साली पाहिजे ना अशी वाली. याही पाहिजे यार. बघ, तू माझ्यासाठी म्हणून चुप राहत असशील तर प्लीज राहू नकोस. मला असं वाटतं तू ती वाली दाखवली पाहिजेस. भांडलं तर फक्त मला भीती वाटते तू चिडशील. मला त्रास होतो तू भांडली नाहीस तर. भांडणं काय बोलताय? मान ताटा बिटा मान. काय फरशीवर जेऊ का आता मी यार सुगंधा? नाही सॉरी आई ओ जा जरा ताट आणा जा. नोकर आहे तुझी? ताटण ही काय पद्धत आहे बोलण्याची सासूशी? ही काय पद्धत आहे बोलण्याची सासूशी? आता असं बोल ताटण असं बोलले मी. नाही आणणार. जा काय करशील? बोलले ना ताटण. नाही आणणार. मला सांगणारी काय काम करायची? अरे 2 मिनिटं उठलं मी. ते गरम आहे म्हणून फक्त मी भाजी आणली, चपाती आणलं, ताट आणायला हला ना जरा. कधी करणार? गरम आहे ना तर मग आधी ताट आणायची आणि मग ते आणायचं, नाही तर गार होता. अक्कल वापर जरा. मी माझी अक्कल वापरतेच. तुम्ही जी इतकी वर्ष इथे साठवून ठेवली आहेत ना ती कधीतरी वापरा. स्वतःच्या आईशी अशी बोलतेस का ग? काय संस्कार केलेत बघ आई वडिलांनी. यार मला तुमचा यार मला कंटाळा आलाय. खरं एक काम करा ना तुम्ही ना, तलवारी आणा, रक्तपात करा घरात आता प्लीज. एवढंच बाकी आहे. हा मी निघालो. बाळा अरे तू बोललास. हॅलो. काय बोललास? तू म्हणालास ना. मी हेच बोललो की त्रास होतो मला तुमचा. आता फक्त अणुबॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्ब, मिसाईल आणायच्या बाकी राहिलेत आता या घरात. नाही मला ना क्षमा करा. मी निघतो. तू ते काढ बाई, ते काढ. तू काढ. मला नाही तू अशीच वागते. तिला कळत नाही कसं वागायचं म्हणून फक्त मी प्रयत्न करत असते. तुला माहितीये ना मी कशी होते. हो. त्यांनी ताट नाही आणली म्हणून काय झालं? माझं जास्त प्रेम आहे, मी ताट आणणार तुझ्या. माझ्या बरोबर माझं जास्त प्रेम आहे, मी ताट आणीन. मी ताट आणीन. त्यापेक्षा मी बाहेर जातो ना. हॅलो. हा अरे नाही निघतोय पण ना मला पॉइंट नाही मिळत आहे. मी आधीच ओरडतोय किंवा नंतरच ओरडतोय खूप असं होत आहे. करेक्ट पॉइंट मिळाला ना की बरोबर त्यांचा असा पिकेला गेला ना वाद असा असं असेल ना तेव्हा मी बरोबर घुसतो. म्हणजे त्यांना गिल्ट पण मिळेल आणि मी लगेच निघेन. पण आलो. मला 5 मिनिटं दे, होईलच त्यांचा वाद. 5 मिनिटं दे. ये बाळा या आई. हळूहळू. पायरी आहे, सांभाळू नाही. आई ग दिसलीच नाही. हळूहळू पडशील. मी धरू का? हो द्या. धर ग, माझा तोलच जायला लागलाय. काळजी घ्या स्वतःची आई. कुठे ठेवशील? अरे बापरे. आई जरा हे धरा ना. हळू धरा, लागेल. नाही नीट धरते. मी हे इथे ठेवते. अगं एकटी कुठे ठेवशील? थांब जरा, कंबर दुखेल ना तुझी. असं काय करता? माझी इकडून धर बरं. तुम्ही जास्त वापरू. मी नाही. मी बघ, मी असं वागते. हळू सावकाश. दोन्ही हातांनी धरा. आरामात. एक पाऊल ने. आरामात. प्लॅस्टिकचं आहे ते. दोघींनी फूक मारली तरी येईल. बसा. बस रे. मी वाढते. तू वाढशील का? अगं थांब, मी आणते कढई. बापरे, तुम्ही पण नाही. तू आणलीस ना आतून, मग आता केवढं तू करशील? थांब. वाढते. हा वाढ. किचन मध्ये काय ब्लॅक होल वगैरे आहे काय? वेगळ्या युनिव्हर्स मधल्या 2 बायका आल्याच असं वाटतंय. नाही रे आई, हे घ्या तुम्हाला. अगं त्याला वाढ आधी. मी वाढते. फक्त ते मसाल्याचं केलंय. अगं त्यात काय एवढं? ह्याला आवडतो ना. मी लावून थोडासा खाईन, काही हरकत नाही. हे घ्या. हळू. हा खरंच केलेलं आहे. हा घ्या. आई मी काय म्हणते, आपण एकाच ताटात जेवूयात का? कशी गुणाची ग फाळ माझी. ये इकडे ये, बस बरं. मी तुला भरवणार. नाही मी तू माझी सूनेस की नाही? मी तुला भरवणार. बस जेव ना. जेव. मस्त झालाय, जेव. आहा किती गोड दिसतेस ग खाताना. चल
काहीतरी आपले हा कुठला सीन करताय तुम्ही? हे काय चाललंय तुमचं? काय म्हणजे काय? हे अशा कधीपासून वागायला लागला तू? अशाच आहोत आम्ही. चल 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 चल. असं काय करतोय तुला? आम्ही म्हणजे भांडलो तरी प्रॉब्लेम होतो, चांगलं वागतोय तरी प्रॉब्लेम आहे. नाही तर काय, हे असं आहे. अनप्रेडिक्टेबल आहे यार तुम्ही, अनप्रेडिक्टेबल आहात तुम्ही. असे चांगले वागणार असाल ना, मला बघवत नाही, मी हा निघालो. अरे चांगले वागणार म्हणून बघवत नाही हा निघालो, ह्याला काय अर्थ आहे? इथे बस बस, इथे तू अनप्रेडिक्टेबल वागतोय. मी अनप्रेडिक्टेबल वागतोय? तू कशाला तुझ्या आईसारखं वागतोस? म्हणजे कसा वागतो? म्हणजे चिडचिडा वागतो. म्हणजे चिडचिडी म्हणते ती तुला. बोल काहीतरी, काहीतरी बोल. कशी बोलते तुझ्या तोंडावर? आईंचा मूळ स्वभाव शांत असा आहे. शांत आहे असं बोलतेय ती. शांत म्हणते रे मला. असं काय, ती बिचारी माझ्या बाजूने बोलते काय? बिचारी बोलली तुला. टोमणा मारलाय, बिचारीचा टोमणा मारलाय. बोल काहीतरी पटकन. प्रेमाने बोलतायत. नाही रे प्रेमाने बोलत. प्रेमाने बोलते असं? अरे नाही अरे, तुम्ही खोटं खोटं नका वागू रे. सगळं खोटं यार तुमचं. मला नाही राहायचं यार तुमच्यात. सगळं खोटं वागताय तुम्ही. का वागताय मला खरंच माहित नाही. माझा ऑलरेडी ठरलेला आहे, मी जाणार आहे बाहेर. कुठे? इकडे इकडे. कुठे चाललायस? खरं सांगायचं. माझं ते मने मंदार बने बरोबर. मंदार भाऊजी बने भाऊजी. मी कशाला भाऊजी म्हणू त्यांना? त्यांचं काय? त्यांच्या बरोबर माझं ठरलंय बसायचं. आमचा ऑलरेडी प्लॅन होता तो. तो पण प्लॅन सांग ना. काय मातोश्रींचं आणि काय सुनबाईंचं भांडण टिपेला गेलं तर मग मी येतो. मी निघालो. हे सांग. तुम्हाला कसं माहिती? फोनवर बोलत होतास ना, ते ऐकलं. आपल्या खानदानात ना सगळ्यांचे कान तीक्ष्ण आहेत. लक्षात आहे ना? ये आज आहे ना, ये आमच्या सोबत बस. नको ना आई, आज ना मी भाजीत एवढा मसाला टाकलाय. आपण त्याला भरवूया. हो, चला चला, आपण प्रेमाने भरवूया तुमच्या लेकाला. भरवून टाकू सगळं. हॅलो, कॅन्सल कर. अबॉर्ट मिशन. नाही राजा, नाही होणार आता काही. मी मागची सगळी युद्ध जिंकलोय, तहाच जरा गणलो मी आता इथे. वा वा ओंकार, तुझी आयडियाची कल्पना फारच भारी होती, पण जिंकला नाहीस तू, हेही फार आवडलं. मस्त परफॉर्मन्स प्रसादा. कुठल्याही स्किट मध्ये बसायचा विषय आला की मंदारचं नाव आणि बनेचं नाव काय येतं? रंगाविल्ला. काय कर्तृत्व आहे तुमचं असं? शेवटपर्यंत साथ देतात. बर, मला ती कारणं सगळी फार आवडली. ज्यांच्या वाढदिवसाचे जे उल्लेख झाले आणि त्या निमित्त बस, ते मला फार फार रंजक वाटलं. मला इंटरेस्टिंग, मस्त होता विषय आणि मस्त केलं तिघांनी. ओमकार, कितीतरी वेळ तुझ्या वाट्याला नुसत्या रिॲक्शन्स होत्या, वाक्य खूप कमी होती, बट खूप दिलखेचक होत्या त्या रिॲक्शन्स. मजा आली. आणि तुम्ही दोघींनी जो चेंज ओव्हर दाखवला कॅरेक्टर्समध्ये, तो पण फार गोड वाटला, मजा आली. थँक्यू सर. सई, धमाल परफॉर्मन्स होता. ईशा, प्रॉपर खाष्टही वाटलीस आणि दुसरी बाजूही छान होती. तुम्ही दोघे अशा स्विच होत होता ना, ते बघायला खूप मजा येत होती. इट वॉज अ ट्रीट. आणि तुम्ही ते खूप सहजतेने करत होता. मस्त. राऊत, खूपच छान. म्हणजे मला असं वाटतं की एव्हरी हाऊसहोल्ड मधला रिलेट होणारा विषय आहे आणि तुम्ही तो खूप छानपणे सादर केलात. मित्र पण आवडले आम्हाला. मजा आली. थँक्यू. थँक्यू. वेल डन. थँक्स.